पाहुयात पुढची बातमी। आगामी मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण गाफील राहिलो तर मराठी माणसांसाठी ही शेवटची निवडणूक असेल असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। सोबतच त्यांनी गाफील राहू नका, रात्र वैऱ्याची आहे असा इशारा देखील मराठी मतदारांना दिलाय। जर एकदा मुंबई हातात न गेली तर आपल्याला कुणालाही काही जमणार नाही, मग हे लोक अक्षरशः थैमान घालतील असं म्हणत नाव न घेता त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला आहे। मुंबईत आयोजित केलेल्या कोकण महोत्सवात राज ठाकरे बोलत होते। मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल। जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा, आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ती कोणालाच आवरता येणार नाही। मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे, कुठेही गाफील राहू नका। मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट आता सांगायची आहे, रात्र वैरेची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा। ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे, ज्या प्रकारचं राजकारण आता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं। आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे। पुन्हा एकदा पाहूयात ग्राफिक्स मधून राज ठाकरे यांनी काय म्हटलंय। रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा। ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे मतदार याद्यांवर लक्ष ठेवा। मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावरही तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे। मराठी माणसासाठी ही येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटची आहे। जर आपण गाफील राहिलो तर मुंबई हातातून गेली समजा। एकदा मुंबई हातात न गेली तर आपल्याला कोणालाही काहीच जमणार नाही। हातातून मुंबई गेली तर हे लोक थैमान घालतील।